नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। जेईई मुख्य परीक्षेचा दुसऱ्या सत्राचा निकाल एनटीएने जाहीर केला असून यात 2 मुलींसह 56 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले आहेत। यात महाराष्ट्रातील 7 विद्यार्थ्यांचा समावेश असून वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीरचा शेतकरी कुटुंबातील व नागपुरात शिक्षण घेत असलेला नीलकृष्ण निर्मलकुमार गजरे 100% गुणांसह गुणवत्ता यादीत देशात प्रथम स्थानी आहे। याशिवाय वैदर्भीय मोहम्मद सुफियान आणि देवांश गट्टानी यांनीही सुयश मिळवले आहे। यावेळी जेईई मुख्य निकालात नागपूरच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे। शहरातील 12 विद्यार्थ्यांनी पहिल्या 100 विद्यार्थ्यांमध्ये स्थान प्राप्त केले। यात मूळचा दर्यापूर येथील रहिवासी व 5 वर्षांपासून नागपुरात शिक्षण घेत असलेला मोहम्मद सुफियान या विद्यार्थ्याने 16वी रँक प्राप्त केली। यासह देवांश गट्टानी या विद्यार्थ्याने 99.99% गुण प्राप्त करीत ऑल इंडिया 82वी रँक, तर अक्षत खंडेलवाल या विद्यार्थ्याने 90वी रँक प्राप्त केली। नीलकृष्ण हा बेलखेड तालुका मंगरुळपीर या छोट्याशा खेड्यातील शेतकरी निर्मलकुमार गजरे यांचा मुलगा आहे। 10वी पर्यंत कारंजा येथे शिकलेल्या नीलकृष्णाने त्यानंतर शेगावच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला होता। IIT मुंबईचे ध्येय ठरवलेल्या नीलकृष्णाने पुढच्या तयारीसाठी नागपूर गाठले व एका खाजगी शिकवणी वर्गातून अभ्यास केला। नीलने जेईईच्या पहिल्या परीक्षेतही गुणवत्तापूर्ण यश प्राप्त केले। खूप चांगलं वाटत आहे मला। ज्या हिशोबाने तयारी होती, एक चांगली रँक तर अपेक्षित होतीच मला, पण आता पहिला आल्यावर खूप चांगलं वाटत आहे। कौटुंबिक पार्श्वभूमीमध्ये माझे वडील शेती करतात। बेलखेड नावाचं गाव आहे माझं, मंगरुळपीर तालुक्यात, जिल्हा वाशिम। आणि 11वी मध्ये मी ॲलन जॉईन केलं होतं। माझं प्राथमिक शिक्षण JC हायस्कूल कारंजा लाडमध्ये झालेलं आहे। सकाळी माझे क्लास असायचे 5 तासांचे। ते झाल्यावर मी जवळपास 6 ते 7 तास सेल्फ स्टडी करायचो आणि रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठायची मला सवय होती। भविष्यामध्ये एक चांगला इंजिनिअरिंग बनून आपल्या गावासाठी काही करायचं आहे मला चांगलं, आणि देशासाठी सुद्धा। माझं नाव निर्मल कुमार माणिकराव गजरे, मुक्काम बेलखेड, तालुका मंगरुळपीर, डिस्ट्रिक्ट वाशिम। मी एक साधारण कुटुंबातला माणूस आहे, शेतकरी। त्याच्यामुळे कसं आहे, तर शेतीचं निसर्गाच्या भरोशावर असल्यामुळे एवढं काही हे नाही, पण त्याला तो हुशार असल्यामुळे त्याला स्कॉलरशिप भेटत गेली। मी त्याला सपोर्ट करत गेलो। तो अभ्यासात चांगला असल्यामुळे मला काही एवढं जास्त हे नाही। माझं नाव योगिता निर्मल कुमार गजरे। सगळीकडे आनंदाचं वातावरण झालं आणि जे त्याच्या बाबांनी कष्ट केले शेतीमध्ये आणि मी जे काही केलं त्याच्यासाठी त्याचं फळ त्यांनी आम्हाला दिलं। आणि आता त्याच्यासमोर ॲडव्हान्स आहे, त्याचं टार्गेट ॲडव्हान्समध्ये त्याला असंच यश मिळालं पाहिजे अशी अपेक्षा आहे। ये जो जेईई मेंस का रिजल्ट कल रात को डिक्लेयर हुआ, उसमें एलन नागपुर से बहुत अच्छा परिणाम आया है। और इस प्रेस कॉन्फ्रेंस का उद्देश्य यही है कि हमारी जो रिजल्ट्स हैं उसको हम लोग आप लोगों के साथ शेयर कर सकें। और इसमें भी बहुत खुशी की बात यह है कि एलन नागपुर का विद्यार्थी नीलकृष्ण गजरे ने इस एग्ज़ाम के अंदर ऑल इंडिया रैंक 1 अर्जित की है। कितने लड़के हैं? जी, अंडर 1000 जितने भी स्टूडेंट्स ने रैंक अर्जित की है वो हमारे साथ यही बैठे हुए हैं सर। एग्जैक्ट यदि मैं बताऊं आपको तो कंपाइल किया है, उसके अंडर 5000 हमारे यहाँ से 38 स्टूडेंट्स हैं और अंडर 10,000 68 स्टूडेंट्स हैं। अब तक जो हमने रिजल्ट कंपाइल किया है उसके हिसाब से। मैं सेंटर हेड एलन करियर इंस्टीट्यूट नागपुर। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे। सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान। आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे। मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। आमचा पत्ता आहे योग कॉम्प्लेक्स, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर। संपर्क साधा 86 05 24 50 80। लँडलाईन नंबर 07 12 25 67 74 7।